आज आपण एक कच्चा बटाटा, बेसन आणि तांदळाच्या पिठापासून नाश्त्यासाठी झटपट मस्त कुरकुरीत रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा बटाटा घेऊन मी त्याच्या छोट्या छोट्या पोळी करून घेतले आहे। बटाटे छोटे असेल तर 2 बटाटे घ्या। आधी बटाट्याच्या वरचं साल काढून त्याच्या छोट्या छोट्या पोळी करून पाण्यामध्ये ठेवायच्या, पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायच्या। आता यातच 1 वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं, अर्धी वाटी दही आणि पाव वाटी बेसन पीठ। सगळे साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचे। आता यातच 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या। ह्या मिरच्या तिखट नाही आहे म्हणून मी 2 घातल्या, मिरची तिखट असेल तर एकच घाला। त्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि अर्धी वाटी पाणी घालून हे मिक्सर मधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। ज्या वाटीने तांदळाचे पीठ बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं। मिक्सर चालू बंद करून हे खूप वेळ मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं। यात बटाट्याचे छोटे छोटे कण राहायला नको। बघा अशा प्रकारे याचं अगदी स्मूथ बॅटर करायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी सुद्धा यात घालून घ्या, पण यात खूप जास्त पाणी घालायचं नाही। मिक्सर मधून वाटताना जेवढं पाणी सांगितलं होतं अर्धी वाटी तेवढंच पाणी घालायचं, पण यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही। हे बॅटर आपल्याला असं घट्टच पाहिजे। आता यात अर्धा चमचा मीठ टाकायचं। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं हे असंच बाजूला ठेवायचं। खूप जास्त वेळ हे बॅटर भिजत ठेवायचं नाही, फक्त 10 मिनिटच ठेवा। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। यात आता थोडा चिमूटभर सोडा घालायचा। याच्या आपण इन्स्टंट बेन्नी डोसे बनवणार आहोत। डाळ तांदूळ न भिजवता असे इन्स्टंट बेन्नी डोसे बनवतात। तर आता लगेच आपण याचे छान कुरकुरीत डोसे बनवून घेऊयात। तर इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तव्याला आधी थोडं तूप लावून घ्यायचं। तवा गरम झाला की यावर थोडं पाणी शिंपडून घ्या आणि कपड्याने अशा प्रकारे पाणी पुसून घ्यायचं। असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा तव्यावर व्यवस्थित पसरवला जातो। आता 2 चमचे बॅटर घेऊन असं तव्यावर पसरवून घ्यायचं। हे खूप फास्ट पसरायचं। डोसा वरच्या बाजूने सुकला की यावर तूप घालून घ्यायचं आणि डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। डोस्याचा रंग बदलला आहे, डोसा भाजला गेला। आता आपण काढून घेऊयात। बघा हे डोसे तव्याला चिटकत नाही, पटकन निघतात आणि ह्या डोस्याला रंग खूप सुंदर येतो। डोसा तयार झाला आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। आणखी एक डोसा बनवून दाखवते। डाळ तांदूळ न भिजवता असे पटकन हे बेन्नी डोसे बनवता येतात। एवढ्या मिश्रणाचे 7 डोसे तयार होतात। पटकन हे डोसे बनतात आणि चवीलाही खूप छान लागतात आणि मस्त कुरकुरीत सुद्धा होतात। तर इथे मी 3 डोसे बनवून घेतले आहेत। हे डोसे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा यासोबत खाण्यासाठी सांबार बनवा। एखाद्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे डोसे बनवू शकता। पटकन तयार होतात, तर नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।